विचार करत असताना पुरुषांच्या करता पण आपण अनेक जण बळीराजा म्हणून काम करतात, शेतकरी म्हणून काम करतात, त्यांच्या करता देखील बरेच दिवस माझ्या मनात होतं की कुठेतरी यांना 3, 5, 7.5 हॉर्सपॉवर जेवढं आपल्याला झेपेल, कारण मी राज्यामध्ये फिरत असताना सगळ्यांना सांगतो, बाबांनो सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत. आपला प्रपंच करत असताना, आपल्या घराचं कारभारी पण करत असताना, तालुक्याचं, गावचं, जिल्ह्याचं, राज्याचं नेतृत्व करत असताना आणि त्याच्यातून ही 65,000 कोटीचा भार हा राज्य सरकारने त्या बाबतीमध्ये उचललाय. मी स्वतः आत्ताच मंत्रिमंडळाची बैठक करून त्या ठिकाणी आलोय. तिथं पण आम्ही सगळे येताना काही ना काही विचार केलाय की रिसोर्सेस कसे वाढतील. रिसोर्सेस पण वाढले पाहिजे. पगाराचा खर्च आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पेन्शनचा खर्च आहे, तो तर करावाच लागतो, त्यांचा हक्क आहे, उपकार करत नाही आपण. आणि त्याच्यातून डेव्हलपमेंट पण झाली पाहिजे. अपेक्षा पण लोकांच्या खूप आहे आणि म्हणून या सगळ्या अपेक्षा पूर्ण करत असताना आम्ही अनेक प्रकारे त्याबद्दलचे निर्णय घेतो. कधी कधी काही जण असं बातम्या सोडतात की अजित पवार पैसे सोडत नाही. अरे पैसे सोडत नाही काय, माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय. शेवटी राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पैसे पहिल्या तिमाहीत आम्ही 20% सोडतो, दुसऱ्या तिमाहीत 40% सोडतो, तिसऱ्या तिमाहीत 60% सोडतो, नंतर 80% आणि शेवट महिन्यात 100%. अशा पद्धतीचं ते नियोजन असतं. मित्रांनो, हे सगळं करत असताना मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नरहरीला आठवत असेल की मागच्या आठवड्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचं काम आम्ही केलं. वैधानिक दर्जा. आणि त्याच वेळेस लक्षात आलं की अशाच पद्धतीनं आपल्या अनुसूचित जातीला पण दिलं पाहिजे, कारण आयोग होता परंतु वैधानिक दर्जा नव्हता. आम्ही सांगितलं की पुढच्या कॅबिनेटला विषय आला पाहिजे. मित्रांनो, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपल्या महायुतीच्या सरकारने महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचं पण काम केलं. तुम्ही लक्षात आणून द्या, अनेक कार्यकर्ते आहेत, अनेक सहकारी आहेत. शेवटी आपल्याला काम करायचंय. जनतेने आपल्याला मोठ्या ताकदीनं निवडून दिलेलं आहे. आता जनतेचा विश्वास याला कुठं तडा जाऊन द्यायचा नाही आणि तशा पद्धतीनं आपल्या सगळ्यांचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आज हा पक्षाचा वर्धापन दिन सोहळा हा मुख्य पुण्यामध्ये होत असला तरी राज्याच्या इतरही भागात आणि देशाच्या इतर भागात जिथं जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले पदाधिकारी आहेत ते देखील त्या भागामध्ये आजचा हा वर्धापन दिनाचा साजरा करतायत. त्याही गोष्टीचं समाधान मला आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना आहे. पक्षाचे जे कार्यकर्ते इथं काही कारणाने उपस्थित राहू शकले नाही, नेते उपस्थित राहू शकले नाही. भुजबळांचा पहिलाच दौरा हा परदेशी ठरलेला होता. दत्तामामा भरणेंचा पण 3 दिवसापूर्वी परदेशाचा दौरा पहिलाच ठरलेला होता. दिलीप वळसे पाटील साहेबांची तब्येत गेले 2-3 दिवस काल VSIच्या पण कार्यक्रमाला ते आले नाही. त्याच्यामुळे हे प्रमुख 3 नेते येऊ शकले नाही याची पण नोंद घ्या. इतर पण काही कार्यकर्ते काही अडचणीमुळे येऊ शकले नाही आणि त्याच्यामुळं राज्याच्या वेगवेगळ्या भागातनं, देशाच्या वेगवेगळ्या भागातनं आपापल्या भागात वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय. त्या समस्त कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं, बंधू भगिनींचं, पदाधिकाऱ्यांचं मी विशेष अभिनंदन करतो. त्यांना तसंच इतरही भागामध्ये आपले कार्यकर्ते आहेत, त्यांचेही मी मनापासून आभार मानतो आणि आपल्या सर्वांना आजच्या 26व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आपली आता जबाबदारी वाढली. मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ पक्ष नसून हा महाराष्ट्रात महाराष्ट्र हिताचा विचार करतो. देश पातळीवर भारताचा हिताचा विचार करतो. तिथंही राष्ट्रवादीचा विचार जपणाऱ्या आणि जिवंत ठेवणाऱ्या समस्त जे काही बंधू भगिनी आहे, लोककल्याणाचा ध्यास हा आपल्या पक्षाने पहिल्यापासून स्वीकारलेला आहे. समाज सुधारकांच्या आणि संत महात्म्यांच्या, महापुरुषांच्या कार्याचा आणि विचारांचा पालक आणि वाहक म्हणून मित्रांनो आपण सगळे काम करतो. सत्ता येईल, सत्ता जाईल, ताम्रपट कोणी जन्माला घेऊन आलेलं नाहीये.
परंतु राज्यातल्या पुरोगामी सुधारणावादी विचार हा जिवंत राहिला पाहिजे। राज्यातला मागासवर्गीय, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक समाजाच्या हिताचं, बहुजनांच्या अधिकारांचं रक्षण झालं पाहिजे। त्यांची जबाबदारी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आहे, हे प्रत्येक कार्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। सत्तेवर असलो तरी सरकारमधून आणि सत्तेत नसलो तर रस्त्यावर संघर्ष करून ही जबाबदारी आपल्याला पार पाडावीच लागणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमी शिवशाहू फुले आंबेडकर, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण या महामानवांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे आणि त्यामध्ये मी आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं सांगतो, बाबांनो, कधीही तडजोड केली जाणार नाही। त्याच विचारांनी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुढे जाईल। त्या दिवशी जर कधी तडजोड करायचा विचार झाला तर त्या दिवशी ह्या पक्षाचा पाया हा कमकुवत होईल, त्याला तडा गेल्याशिवाय राहणार नाही। हे सुद्धा आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे। म्हणून ही लढाई ही विचारांची आहे आणि ती विचारांच्यासाठी आहे, ती विचारांनीच तुम्हाला मला लढावी लागणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज पुढे जात असताना वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग येत असतात। मगाशी अनेकांनी सांगितलं, आम्हाला ज्यावेळेस मंत्रिमंडळ करायचं होतं त्यावेळेस संजयनी आणि इतरांनी उल्लेख केला, आम्ही सर्व जाती धर्माला, आम्हाला जागा कमी आल्या, संख्येच्या प्रमाणात आल्या, परंतु सर्व समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न मागच्याही एकनाथराव शिंदेच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही केला। आताही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये आपल्याला या 10 जागा आल्या, त्याच्यात पण सर्वांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला।